आज तोहिद खान कुटुंबाची आज बजरंग बाप्पांनी भेट घेतलेली आपण देशात. बाप्पा काय सांगा, तोहिद कुटुंबाची आज भेट घेतलेली काय सांगाल? हे बघा, परळीमध्ये ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. एवढ्या एका गरीब कुटुंबातील हा तरुण, ते तीन लहान मुलं आहेत, एवढे छोटे छोटे, एक छोटंच बाळ आहे, म्हणजे बाळ म्हणण्यापेक्षा 2-3 वर्ष 4 वर्षाचं असेल एवढं छोटं एक आहे, आणि एक 7वीला मुलगा आहे, 5वीला का 3रीला मुलगी, एवढी लहान मुलं आहेत. आणि अशा या तरुण तसा एकदम धष्टपुष्ट असणारा दिसतोय होता असं सर्व सांगतात. आणि अशा एवढ्या चांगल्या तरुणाला काही कुणाच्या कधी कुठल्या लपडेत नाही, कुणाच्यात काय नाही, त्याला एवढं निर्घुण त्याची हत्या केली, अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा मी निषेध त्या दिवशीच केलेला, आज पण करतो. आणि याच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, याच्या कुटुंबाला न्याय मिळाला असा याच्यात मी झटणार. जी काही त्यांच्या मागण्या, जी पोलिसने ऑलरेडी काही केल्यात, ज्या काय राहिल्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या मागण्याच्या ज्या मागण्या आहेत त्याचा सकारात्मक विचार करून मी CM साहेबांना सुद्धा भेटणार आहे. या प्रकरणात मी एकदा मागं लागलो तर सोडू देत नाही, हे जिल्ह्यानं बघितलं आहे. आणि मी ह्या प्रकाराच्या पूर्ण छडा लावणार 100%. या प्रकरणात पहिले दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे, पण त्यांची काय मागणी नेमकी कुटुंबाची नेमकी? नाही, कुटुंबाची मागणी अशी आहे की 2च नाही, आणखी अतिरिक्त काही लोक त्याच्यात मर्डरमध्ये असतील, त्यांचे नाव उघड झाले पाहिजे, त्यांना सहआरोपी झाले पाहिजे. किंवा या लोकांनी, ज्या लोकांनी की यांना सरेंडर होताना मदत केली, किंवा सरेंडर होताना ठीक आहे असू देत, पण ज्यांनी या गाडीत फिरताना मदत केली, यांच्यासोबत आरोपी असताना, म्हणजे एक मर्डर करून बाहेर तिरुपतीला वगैरे गेले, तर त्यावेळेस गेलताना सोबत कोण होतं, त्यांना घेऊन कसे फिरले, त्यांना कुणी काय काय पुरवलं, यांनासुद्धा सहआरोपी झालं पाहिजे. आणि इथले CCTV चेक केले पाहिजे त्या दिवशी रात्रीचे, म्हणजे CCTVमध्ये येईल हे किती जण होते, कोण होतं, ही गाडी कुणाची होती, त्याच्यावर सुद्धा तपास झाला पाहिजे, त्या गाडी मालकावर सुद्धा गुन्हा झाला पाहिजे. तर 100% हे पोलिसला मी करायला सांगत, इथून परळी सोडायच्या आत मी पोलिसला ते आदेश देऊन जाणार. या महिन्यामध्ये पहिले परळी शहरामध्ये 2 खून झाले, तर एकाला लिपिकाला त्याचं अपहरण करून मारण्यात आलेलं आहे. त्याला एक तर पोलिसांची वचक राहील ना बीडमध्ये. प्रत्यक्ष उघड 2 झाले. आता परळीत किती होता त्याच्यावर मी काय बोलणार? मागचा इतिहास सगळा तुम्हीच सांगितलेला मला, पत्रकारांनी. संतोष देशमुखच्या वेळेस सगळे पत्रकार मला सांगत होते, खाजगीत, ओपन, कॅमेऱ्यावर सगळे, आणि सगळ्या जिल्ह्यानं बघितले. आणि मग कुणीतरी म्हणायचं की आमचं ही बदनाम करू नका. बदनाम करण्यासाठी सुद्धा आम्ही जबाबदार नाही असं कोणी जर म्हणलं तर तसं नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा मी सुद्धा असं, तर आपल्या जिल्ह्याची बदनामी होताना माझासुद्धा शर्मेनं मान खाली जाते की काय जिल्हा अरे आलं का. असे एखादा दिवस नाही, 1 तास नाही, कुठल्या प्रत्येक तासाच्या बुलेटिनमध्ये बीडचं नाव आहे असं एक मीडियाचा प्रतिनिधी मला म्हणला. तर ठीक आहे, असेल चांगलं वाईट, पण आम्ही सुधारणा करू. सुसंस्कृत जिल्हा आहे आमचा जिल्ह्याच्या अगोदर 15-20 वर्षापूर्वी असा जिल्हा होता का? तरी आता माझं तर 55 वर्ष वय आहे. बाकी ज्यांचं 40 वर्षे, ज्यांचं 25 वर्षे, त्यांना विचार. आता 15 वर्ष जन्मलेला काय कळणार आहे, त्याला काय माहिती आहे? ज्यांचं 30-40 वर्षाच्या पुढे वय त्यांना विचार 15 वर्षापूर्वी जिल्हा कसा होता. मग आज असा का झाला आहे? ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला सिस्टीम कुठली आहे? सिस्टीम कोण जबाबदार आहे हे सुद्धा थोडं तपासलं पाहिजे. आणि सिस्टीममधून थोडंसं बाहेर जिल्हा काढला पाहिजे, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीला कुणीही थारा नाही दिला पाहिजे. माझ्याकडे जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आला, त्याला हाकलून दिलं पाहिजे राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा. चाल मी तुला मदत करणार नाही, आणि जे आहे ते योग्य ते कारवाई करा म्हणा. बघा, जिल्हा अगदी चांगला दोरी देतो. पण आता काय कळत नाही की कशामुळे आमचे काय संबंध गुंतलेले असतील का कसा फोन करतो. पण आज सुद्धा काही पुढाऱ्यांना सुद्धा बंधन आलेत. लय डायरेक्ट पोलिसला फोन केला तरीसुद्धा पोलीससुद्धा ती रेकॉर्ड ठेवत आहेत. म्हणजे मी फोन केला आहे ना, ह्यांचा का गुन्हा दाखल करत नाहीत, ते पोलिसने माझंसुद्धा रेकॉर्ड ठेवलं असलं. आणि खऱ्या अर्थाने नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे ज्या बी लोकप्रतिनिधीचा नोंद येईल त्याची नोंद घ्यायला मी SP ना सांगणार आहे. काही म्हणून येऊ द्या, त्याची नोंद ठेवा तुम्ही. काय म्हणून आम्ही फोन केला तुमच्या पोलिसला, नाही तर आमची CDR काढा. पप्पा, अत्यंत परळीकरांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. परळी बीड रेल्वे कितीपर्यंत कधी चालू होणार ते नेमकं? सॉरी, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे परळीकरांसाठी. जो परळी बीड रेल्वेचं आहे, जे काम आता कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधी पण चालू होईल? परळीकरांसाठी महत्त्वाचा आहे, पण तो बीड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. परळीकरांना तरी रेल्वे होती, परळी प्रॉपरला रेल्वे चालत होती, तिथून जायला तुम्हाला कुठून जायचं असलं तर जाता येत होतं. पण बीड जिल्ह्यासाठी बीड जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचा विषय होता. ते रेल्वेचं काम, बीडपर्यंत रेल्वे सुरू झाली, आता ती फास्ट ट्रॅकवर रेल्वे चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बाकीचं जे आहे ते बीड ते
तुमची वडवणी ट्रायल झाली, शिरसाळापर्यंत ट्रायल घेतो आहेत आता, आणि शिरसाळा ते परळीसुद्धा होईल. या जून एंडपर्यंत बऱ्यापैकी त्याला लाईन आउट होईल. 31 जुलैला काम कंप्लीट होईल आणि 15 ऑगस्टपर्यंत आम्ही याच्यावर रेल्वे सोडायचा प्रयत्न करतो आहे. 15 ऑगस्ट डेट आम्ही ही केली, थोडंफार मागं पुढं होऊ शकतं आहे, पण ते होईल. आता एक ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी कुणीतरी येणार आणि आम्ही रेल्वे चालू केली, ह्याचा काय संबंध आहे म्हणतील तर म्हणतील तुम्ही त्याला ती बाईट घ्यायला तुम्हीच असाल. पण ठीक आहे, असाल, त्याला काही इलाज नाही. पण खऱ्या अर्थानं आता मला उदाहरण द्यायला खूप भरपूर आहेत, पण मी ह्याच्यात काय बोलणार नाही. पण एकदा ठीक आहे बाबा, तुम्ही काय केलं कुणी काय केलं ह्याच्यापेक्षा आज होती त्याचं समाधान आहे आणि त्याला पायगुण लागते. मी सांगते त्यावेळेस माझ्या पायानं आली ना, सहबोल करा ना यार. एखादी लग्न होऊन मुलगी आली तर तिच्या लक्ष्मीनं घरात तुमचं चांगलं झालं म्हणा ना. का जिल्ह्याला आली रेल्वे तर काय बिघडायलं का? ठीक आहे, आता जी असेल ती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रोहित पवार आंदोलन करत आहेत, काय कसं वाटतं? अहो, रोहित दादांना आमच्या उपोषण करायची वेळ या सरकारनं आणली. सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलं. आता आज रोहितदादा करतायत, म्हणजे सर्व पक्षाचे सर्व लोक आज सर्वांना एवढं बच्चू कडून आंदोलन केलं तेव्हा कुठं मान्य केलं. आज ह्यांनी केल्याचं जसं आंदोलन करणार म्हणलं की मंत्रिमंडळात काही अटी जी आहेत ती शिथिल करण्यात आला, असं मंत्रिमंडळात मंगळवारच्या मागच्या ही झाला. आज पण मला वाटतं आता हे 2 दिवसात आणखी काय करून काहीतरी केलं. कारण सगळं शेतकऱ्याची कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय. 2007ला पवारसाहेब कृषीमंत्री असताना जे पैसे दिले त्यावेळेस सरसकट कर्जमाफी केली. त्यावेळेस तुमचं कर्ज किती आहे, तुमच्या बँकेत एवढं कर्ज आहे तर ठीक आहे, लगेच तेवढ्या कर्जाला तुमची कर्ज तुमच्या खात्यात जमा, ह्याचा अंगठा लावा, ह्याचा KYC करा, त्याचं करा. आपला ग्रामीण भाग आहे, बरेच आपले वयस्कर शेतकरी आहे ज्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांना ते काही लोकांच्या लक्षात येत नाही. मग अशा प्रवृत्ती जी सरकारची ती सरकारनं बदलली पाहिजे आणि सिस्टीममधून तुम्हाला द्यायचेत ना पैसे. अहो, ही सरकार म्हणजे किती फसवेगिरीचं आहे, कळस आहे कळस. 2,47,00,000 लाडक्या बहिणीला मानधन देणारं सरकारने आज 1 कोटीच्या आत लाडक्या बहिणी आणल्या. मग तुमची नियत काय? तुम्ही सांगितलं की 3 कोटी होत्या, 3 करोड लाडक्या बहिणींना आम्हाला पैसे द्यावे लागतील, म्हणजे 45,000 कोटी वगैरे काय आकडा सांगितला. आता उलट तर ती 1 कोटी झाल्या, म्हणजे तुमचं बजेट जे त्याचं होतं त्याच्या अर्ध्यातच. मग तुमच्याकडे पैसे नाहीत, फक्त आपण नाटक केलं. मग दिलं कशामुळं? आता म्हणतात काही पुरुष नव्हते. तुम्ही फॉर्म कोणी भरले? तुमची महिला बाल्यकालीन विभाग होता, महिला बालकल्याण मंत्र्यांना द्या बरं म्हणतं राजीनामा. मग कसं काय भरले आणि पुरुषांनी त्याचे अर्ज? तुम्ही त्यांच्यावर तर कारवाई करा. तुम्ही काय केलं? तुमचं खातं काय करत होतं? अशा सर्व गोष्टी आहेत. पण आता ठीक आहे, कुठं कुणाला राजीनामा मागावा, कुणी काय करावं. आम्ही सो करत होतो, टाईम देत होतो. त्यांना वाटतं ही विरोधी पक्षच काय होईन असं वाटलं. विरोधी पक्षाची जागा आम्ही चांगली भरून काढू, सक्षमतेनं लढू, एवढं तुम्हाला सांगतो. तर ते आम्ही बी जरा खूप आमचे कार्यकर्ते हे सगळं हे होते, पण आता विरोधी पक्षाची भूमिका आम्ही थांबवायचो. पहा, शेतकऱ्यांना 3 दिवसापून पाहिले तर चक्र मारलं तर अजून बियाणे मिळत नाही आहे आणि जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर बियाण्याचं खूप तुटवड्या जाणवते. हे आपल्या बीड जिल्ह्यातली शोकांकित आहे की शेतकऱ्यांना एक तर चढ्या दरात खत दिलं जातं आहे, बोगस बियाणं दिलं जातं आहे आणि जे दिलं जातं ते बोगस आहे. नाही, अगोदर तर मिळतच नाही, खात मिळत नाही, हे मिळत नाही, हे ज्यावर कंट्रोलच नाही त्यांचं कुणाचं. कृषी मंत्री काय करतात? तुमचे जिल्हा परिषदचे आता जिल्हा परिषदच घेतल्या नाहीत. 10 वर्ष झालं जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका नाहीत. म्हणजे अधिकारीशाही बोळकाळी. अधिकाऱ्यांना मग ह्याला ट्रेनिंगला पाठवतात. आज CO ट्रेनिंगला, आज SP ट्रेनिंगला, आज कलेक्टर, आणि मग जिल्हा कुणाच्या जीवावर सोडायचा? इथं म्हणजे कुणी मंत्री राहत नाही, आमदार जिल्ह्यात नाहीत. पण आमदार मला तरी सारखं दिल्लीला जावं लागतं. आमदारला काही दिल्ली नाही, आता दुसरीकडे कुठं जावं लागत असं मला माहीत नाही. आमदार बी नाही जागे. हां, म्हणजे अशी जी पद्धत आहे ती ह्याला थोडं काहीतरी कंट्रोल नाही. दररोज एवढी गुन्हेगारी होती. मग जर खरंच हंटर घेतलं आणि गृहमंत्री असणारे CM म्हणले हे इथं बिलकुल नाही झालं पाहिजे, SPची यांची हिंमत आहे, जागेवर बसतेले खुर्चीवर, रोज सगळ्या पब्लिकमध्ये जाते ना. अहो, गुटकी दारू कोणाच्या आशीर्वाद निघली जाते? सांगा ना साहेब. मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, तुम्ही सांगा ना उत्तर. कुणाच्या आशीर्वाद? आमचा आशीर्वाद आहे का खासदाराचा? मग ही कुणाच्या आशीर्वाद निघली जाते? त्या सणकून काढा ना, चला उचला. कायद्यानं तुम्हाला जी ताकद दिली ती कायदा तुम्ही तेवढी ताकद इथं वापरा. कशाला होईल? कशाला मरतील आमचे लोकही? एवढे जी आमचे तरुण, एक तर तरुणाईचं आरोग्य बरबाद, तरुणाईचे हे तरुण पोरं मारत आहेत. हो, 15-15, 16-16 वर्षाचे गुंडगिरीचे पोरं बोलत आहेत. कुणी हवेत बार करत आहे, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर त्यांना सुट्ट्या देत आहे. त्यांना रिव्हॉल्वर आले कसे, घेतले कसे, सिस्टीम ओळखून काढा ना. कुठून येत आहेत रिव्हॉल्वर? जिल्ह्यात कुठून येतात? म्हणजे अवैध धंदे कुठून होतात? हे गुटखा कोण करतं आहे? केमिकलचे 2 थेंब टाकून दारूची बाटली कोण तयार करत आहे?
त्याच्यावर कारवाई करा. बरं करता जी विकतंय कोण, जी विकते ते कसे विकतात, जाते ते आम्हाला खालून या, इकडून या, तिकडून या, तसं ठीक आहे, झालं ते झालं. पण आम्ही मित्र बिलकुल आता इथून पुढच्या काळामध्ये दारू बीड जिल्ह्यात विकू देणार नाही, गुटखा विकू देणार नाही. विकला तर अधिकाऱ्याच्या सभागृहातच जाऊन झोपणार रात्रंदिवस. तू जर नाही काय केलं तुझ्या पोलीस स्टेशनला येऊन मी बसतो, तो मला अटक करून मीच अटक. पुरुषोत्तम पोलीस त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे, अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही. कसं पाहता 2 लोकांचे बळी ही गेले. अतिशय दुर्दैवी घटना आहे. भाविकांच्या बाबतीत अशा काही निष्काळजीपणा प्रशासनाकडून झाल्या. प्रशासनाला सुद्धा मी जॉब विचारणार आहे की तुम्ही काय बघितलं. आता एकदा जे 2-4 जीव गेल्याच्या नंतरच तुम्ही त्याच्यावर काय नियंत्रण ठेवणार का. बिना परवाना किती बोट चालू आहेत, मग हिचे कसे चालू होत्या, मग ही जीवनाशी कोण खेळत होतं, ह्याला कोण पाठराखण होतं हे बघितलं. आज तुम्ही भेट घेता. जातोय मी आता गेल्याच्या नंतर सखोल माहिती घेणार आणि त्याच्यानंतर पुढे आदेश देणार. आता इथली सखोल माहिती घेतल्यानंतर मी पोलिसला जाताना बोलूनच जाणार आहे. तसंच तुमचा हे पण विषय आहे, मी सर्व करणार आणि त्याच्यानंतर रात्री बोलू. खूप खूप धन्यवाद. संभाजी म्हणजे क्यों नाही माहिती बीड. हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.